सद्गुरूंना असं सांगायचं आहे की माणसाची जी मानसिकता आहे ती कशात आहे? आराम निवडण्यात आहे. खाणे आणि सुस्त पडणे हा त्या मागच्या जन्मांची त्याची काय आहे? स्मृती आहे. तुमच्या आतमध्ये जी स्मृती आहे शरीरामध्ये, एक मेंदूत आहे आणि एक तुमच्या सेलमध्ये DNA मध्ये, ती आरामाची जी वृत्ती आहे ती कुठून आलेली आहे? तुम्ही एक प्राणी होते तेव्हापासून आलेली. हे जे शरीर आहे त्याची स्वतःची सवयी आहे, त्याचे स्वतःचे संस्कार आहे, त्याच्या स्वतःच्या स्मृती आहे, हजारो लाखो वर्षांच्या आहे. मग त्या ज्या स्मृती आहे ती त्याप्रमाणेच वागणारी जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर. शरीराची एक सवय, जी गोष्ट त्याला मिळाली त्या गोष्टीमध्ये त्याला रस राहतो. ही शरीराची काय आहे? सवय. तुम्हाला गुलाबजाम कधी भेटलेच नाही आणि 5-6 वर्षांनी तुम्ही गुलाबजाम खाले, तुम्ही कसे करणार? एखाद्या आधाशासारखं खाणार, जीव पडल्यासारखं. आणि तुम्हाला रोज मिळत आहे, मग काय करणार तुम्ही? त्याचे काय पाहणार पण नाही. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये शरीराची वृत्ती अशी आहे का त्याला जर एखादी गोष्ट मिळाली तर ते त्याच्या बाबतीमध्ये काय करतं? दुर्लक्ष करतं. आणि जर नाही मिळाली तर त्याच्या मागे धावायला लावतो तुम्हाला. आणि म्हणून आज आम्ही जे सुखाच्या मागे आहेत ना त्याचं कारण आम्ही शरीर. सद्गुरू काय म्हणतात? तुम्ही थोडंसं त्याच्या पलीकडे जा, शरीराचा साधन म्हणून वापर करा आणि त्या शरीराच्या जीवनाच्या माध्यमातून तुमचं अलौकिक जीवन शोधा. अलौकिक शक्यता. तुम्ही एक दिव्य जीवन निर्माण करू शकता. तुम्ही हात लावाल त्याला त्याचं सोनं होऊ शकतं. तुम्ही स्वतःला परीस करू शकता. एवढी शक्यता जर आहे तुमची तर तुम्ही दगड बनून राहण्यात का सुख मानताय? माणसाने सोनं बनलं पाहिजे की परीस बनलं पाहिजे? परीस बनलं पाहिजे. परीस बनणं निवडलं पाहिजे. कारण तुम्ही परीस बनणं जर निवडलं, तुम्ही हवं त्याचं सोनं करू शकाल, हवं तेवढं करू शकाल. पण तुम्ही जर सोनं बनणं निवडलं, तुम्ही त्या सोन्यामध्ये अडकून जाल. तुम्हाला मर्यादा पडतील आणि मर्यादित जीवन हे कधीही तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. मर्यादांनी बांधलेलं, गुलामीमध्ये बांधलेलं जीवन हे तुमच्या शरीराच्या आणि मनाच्या स्तरावर तुमच्या आत्म्याला कुणीही बंधनं घालू शकत नाही. आत्मा नेहमी स्वतंत्र असतो आणि राहतो. म्हणून तुमची जी मानसिकता आहे ती लाखो करोडो वर्षांपासून या शरीराला लागलेली जी वळण आहे, तिची जी स्मृती आहे, त्याच्यामुळे तुमच्यामध्ये तो जडपणा आलेला आहे, तुमच्यामध्ये ते तमस आलेला आहे. तो तमस तुम्हाला जर घालवायचा असेल तर तुम्हाला त्या शरीराला त्याचं रूपांतरण करावं लागेल. त्याच्या मर्यादा काय करावं लागतील? ओलांडाव्या लागतील. आपण आपल्या जीवनामध्ये जर आराम निवडला, तुम्ही एक हरामी जीवन जगणार आहे. हरामी म्हणजे ज्या जीवनामध्ये राम नाही असं जीवन जगणार आहे. जन्माला आला, हेलान पाणी वाहून मेला, असंच तुमचं जीवन असणार आहे. भले तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात तरी. आणि अशाच प्रकारचं जीवन आज लाखो लोक जगताय आणि परत जगताना मरताना म्हणताय काय नाही जीवनाचं खरं. जीवनात काही खरं नाही. आपण जसं म्हणतो राम नाही यार, या कामामध्ये राम नाही, या जीवनात राम नाही, या माणसात राम नाही. राम का नाही त्याच्यामध्ये? कारण ते आरामात जगत म्हणून. ते स्वतःच्या आरामाचा विचार करतं, स्वतःच्या शरीराची कीव करतं. ते जीवनाची कीव नाही करत. ते शरीराचा सन्मान करतं, जीवनाचा सन्मान नाही करत. तुम्हाला जीवन वेगळं आणि शरीर वेगळं कसं काय? मला सांगा. तुम्ही एखादा पदार्थ खाता, त्या पदार्थाची चव वेगळी आणि त्या पदार्थातून मिळणारी शक्ती वेगळी. म्हणजे पोषण. तुम्हाला चविष्ट वाटणारा पदार्थ तुमच्या शरीराला शक्ती देईलच असं आहे का? असं जर असतं तर चायनीज पदार्थ खाऊन लोकांनी किती शक्ती आली असती. चायनीज खाऊन आतडे खराब झाले, पोट खराब झालं, अपचन झालं, फूड पॉइझनिंग झालं असं सांगणारे खूप सारे लोक आहेत. कारण ते जिभेला खुश करतात. त्याच्यामधला जो अजिनोमोटो आहे तो तुमच्या जिभेला असं फिलिंग देतो की हे खूप सुंदर आहे. फसवणूक आहे. इंद्रियांद्वारे तुमच्या शरीराची काय आहे? फसवणूक. तुमच्या शरीराला सुख मिळतं जिभेला, पण तुमचं जीवन मात्र त्यांनी काय होतं? बधीर बन, दुःखी बन. ईश्वराची साधना, आराधना, कर्मयोग हा शरीराला त्रासदायक आहे, शरीराला दुःख देणार आहे, पण तुमचं जीवन त्यांनी समृद्ध. जे लोक म्हणतात माझ्या जीवनाचं काही खरं नाही हो, म्हणजेच त्याच्या जीवनाचं खरं काय आहे? शरीर आणि मन. म्हणजे शरीर आणि मन जे करतंय ते त्याला काय वाटतं? खरं वाटतं. आणि त्याचं जीवन त्याला काय वाटतं? निरर्थक वाटतं. तुमचं जीवन जिथून तुम्ही सुरू केलं तिथेच संपणार आहे. कित्येक कुटुंबांमध्ये असं आहे की बापाने जे केलं तेच पोरगा करतोय, तेच नातू करतोय. त्यांनी पण मेंढ्या वळल्या, यांनी पण मेंढ्या वळल्या, यांनी पण मेंढ्या वळल्या, यांनी पण मेंढ्या वळल्या, यांनी पण मेंढ्या. आपण ऐकलं की मेंढपाळाचा मुलगा कलेक्टर झाला, मग जरा बरं वाटलं आपल्याला, त्याची बातमी झाली. म्हणजे जीवनाचं काय झालं? सार्थक झालं. पण ते लौकिक जीवनामध्ये ठीक आहे, चला लौकिक जीवनात तुम्ही जीवनात सार्थक करा, ते पण नाही करत आपण. पिढ्यानपिढ्या तुमचं जीवन तर तसंच आहे. त्याचं कारण आराम आहे, त्याचं कारण आळस आहे, त्याचं कारण तुमचं अज्ञान आहे, त्याचं कारण तो अहंकार आहे की आमचं बरं चाललं, आम्हाला काय कमी आहे. तुमचं जीवन दारिद्र्याने गांजलेलं आहे आणि तुम्ही म्हणता आम्हाला काय कमी. श्रीमंतीची ताकद आहे तुमच्याकडे, तुम्ही निर्भय आहे, तुम्हाला कशाचाही भय वाटत. आज तुम्हाला असं आहे का तुमचं जीवन निर्भय आहे? पूर्ण नाही. ती श्रीमंती आपल्याला पाहिजे. पैशाची श्रीमंती कमी असत चालेल, पद कमी असत चालेल, जबाबदारी घेण्याची ताकद असली पाहिजे. कोणतीही जबाबदारी द्या, पार पाडून दाखवा. राम असलेलं जीवन जगा, हराम असलेलं जीवन जगू नका. थांबलेलं जीवन हे तुम्हाला नैराश्याकडे घेऊन जातं. आज तुमच्या जीवनामध्ये उदासीपणा आहे, जे निराशा आहे, एक बोर्डम आहे, काही नवीन विशेष नाहीये. मग तुम्हाला कुठेतरी वाढदिवस साजरा करावा लागतो, तुम्हाला कुठेतरी कोणा लग्नाच्या निमित्ताने उत्सव साजरा करावा लागतो, कुटुंबाच्या सदस्यांच्या जीवनात किंवा काहीतरी एखादा प्रसंग असा घडून आला लागतो, तेव्हा तुम्हाला तेवढ्या दिवसापुरतं रोमांच वाटतं. इतर दिवस तुमचे काय असतात? जीने के हे 4 दिन, बाकी सब बेकार. हे का बरं असं होतं? कारण तुम्ही तुमचं जीवन कुठे जगता? जे आज आहे त्या शक्यतेमध्ये, जे होऊ शकणार आहे त्या शक्यतेसाठी तुम्ही कधी जगत नाही. मग तुमचं जीवन अधोगतीला सीमा ओलांडत असेल तर तुम्ही काही करत नाही आहात, म्हणून ते अधोगतीला चाललेलं आहे. किंवा तुम्ही चुकीचं काहीतरी करताय किंवा चुकीच्या पद्धतीने करताय आणि
म्हणून योग्य तुमच्या जीवनाची जी मानसिक चौकट आहे, जी तुम्हाला सवय लागलेली आहे, ती सवय ह्या शरीराची आणि मनाची तुम्हाला मोडावी लागेल आणि ती चौकट तोडावी लागेल. आणि ती चौकट तोडून तुम्हाला जीवनाचं जे मूळ स्वरूप आहे, की तुम्ही रोज नवीन शक्यतेसाठी त्या जीवनाला काय केलं पाहिजे, तयार ठेवलं पाहिजे. आणि असं ज्यावेळेस तुम्ही तयार ठेवणार आणि सुसज्ज राहून तुम्ही तो साधना आणि तो संघर्ष करणार, तेव्हा खऱ्या अर्थाने तुमच्या शरीर आणि मनाच्या मर्यादा ओलांडून तुम्ही ती चौकट तोडून आरामाची तुम्ही जेव्हा स्वतःला सक्रिय कराल, मेहनत कराल, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला जीवन जगण्याचा काय मिळेल, आनंद मिळेल. त्या आनंदामधूनच तुम्हाला परमानंदाची दिशा. सद्गुरूंना असं सांगायचं आहे की माणसाची जी मानसिकता आहे ती कशात आहे? आराम निवडण्यात आहे. अनंत काळापासून माणूस जेव्हा एक छोटासा सूक्ष्म जीव असेल, प्राणी असेल, सरपटणारा प्राणी असेल, पक्षी असेल, एखादा पशु असेल, या सगळ्या अवस्थांमध्ये त्या प्राण्याची अनुभूती काय, आजपर्यंतची अनुभव काय त्याचा? सुस्त पडून राहणे, खाणे आणि सुस्त पडणे. हा त्या मागच्या जन्मांची त्याची काय आहे? स्मृती आहे. तुमच्या आतमध्ये जी स्मृती आहे शरीरामध्ये, एक मेंदूत आहे आणि एक तुमच्या सेलमध्ये, DNA मध्ये, ती आरामाची जी वृत्ती आहे ती कुठून आलेली आहे? तुम्ही एक प्राणी होते तेव्हापासून आलेली आहे. एक लक्षात काय ठेवलं पाहिजे, हे जे शरीर आहे त्याची स्वतःची सवयी आहे, त्याचे स्वतःचे संस्कार आहे, त्याच्या स्वतःच्या स्मृती आहे, हजारो लाखो वर्षांच्या आहे. मग त्या ज्या स्मृती आहे ती त्याप्रमाणेच वागणारी. जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर, समजा तुमच्या मोबाईलमध्ये जे सेटिंग आहे तो मोबाईल तसंच वागणार आहे. तुम्ही ते सेटिंग जर स्वतः बदललं नाही तर जे वरून सेटिंग आले त्याप्रमाणेच तो मोबाईल काम करणार आहे. तुम्ही म्हणले त्याच्यामध्ये लोकेशन म्हणले शेअर एव्हरीवन, वायफाय कनेक्शन शेअर एव्हरीवन, नो पासवर्ड, असं वरून जर असेल तर तुमचा मोबाईल त्यांना कनेक्ट करायला आणि तुमचा डेटा काढून घ्यायला किती वेळ लागेल? लोकांना हॅक करायला किती वेळ लागेल? कळलं का तुम्हाला? म्हणजे तुम्ही जर घर बांधलं तर त्याला तुम्ही कुलूप बी लावलं पाहिजे, नाही तर लोक येऊन राहतील त्याच्यामध्ये. तुम्ही गावाला गेल्यावर की आपण जे जीवन जगतो ते जीवन आपल्याला जसं हवं आहे तसं घडतंय का? आपल्याला ते आनंद देत आहे का? आपल्याला ते सुख देत आहे का? तुम्हाला जी कल्पना करता सुखाची ते सुख मिळतं आहे का? नाही मिळत आहे. कारण शरीराची एक सवय, जी गोष्ट त्याला मिळाली त्या गोष्टीमध्ये त्याला रस राहत नाही. ही शरीराची काय आहे? सवय. तुम्हाला गुलाबजाम कधी भेटलेच नाही आणि 5-6 वर्षांनी तुम्ही गुलाबजाम खाले, तुम्ही कसे करणार? एखाद्या आधाशासारखं खाणार, जीव पडल्यासारखं. आणि तुम्हाला रोज मिळत आहे, मग काय करणार तुम्ही? त्याच्याकडे पाहणार पण नाही. तुम्हाला पैसा हवा आहे, पैसा हवा आहे, ज्याच्याकडे खूप पैसा आहे, रोज लाखो करोडो रुपये येत आहे, त्याला त्या पैशाचं काय महत्त्व आहे? काय महत्त्व आहे? काहीच नाही. पण आपल्याला आहे की नाही? आपल्याला खूप महत्त्व आहे. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये शरीराची वृत्ती अशी आहे का त्याला जर एखादी गोष्ट मिळाली तर ते त्याच्या बाबतीमध्ये काय करतं? दुर्लक्ष करतं. आणि जर नाही मिळाली तर त्याच्या मागे धावायला लावतो तुम्हाला. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून आज आम्ही जे सुखाच्या मागे आहेत ना, त्याचं कारण आम्ही शरीर आहोत. मग सद्गुरू काय म्हणतात, तुम्ही थोडंसं त्याच्या पलीकडे जा, शरीराचा साधन म्हणून वापर करा आणि त्या शरीराच्या जीवनाच्या माध्यमातून तुमचं अलौकिक जीवन शोधा. अलौकिक शक्यता, तुम्ही एक दिव्य जीवन निर्माण करू शकता. तुम्ही हात लावाल त्याला त्याचं सोनं होऊ शकतं. तुम्ही स्वतःला परीस करू शकता. एवढी शक्यता जर आहे तुमची तर तुम्ही दगड बनून राहण्यात का सुख मानताय? चला तुम्ही एक मौल्यवान दगड आहात तिथपर्यंत ठीक आहे. तुम्ही एक हिरा आहात, हरकत नाही. तुम्ही फार गुणवान आहात, तुम्ही खूप प्रामाणिकपणे कष्ट करता, तुम्ही मेहनत करता, पण तुम्ही फक्त एक दगड आहात, एक मौल्यवान दगड आहात, पण तुम्ही परीस नाही आहात. माणसाने सोनं बनलं पाहिजे की परीस बनलं पाहिजे? हां, परीस बनलं पाहिजे. परीस बनणं निवडलं पाहिजे. कारण तुम्ही परीस बनणं जर निवडलं, तुम्ही हवं त्याचं सोनं करू शकाल, हवं तेवढं करू शकाल. पण तुम्ही जर सोनं बनणं निवडलं, तुम्ही त्या सोन्यामध्ये अडकून जाल, तुम्हाला मर्यादा पडतील. आणि मर्यादित जीवन हे कधीही तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. मर्यादांनी बांधलेलं, गुलामीमध्ये बांधलेलं जीवन
हे तुमच्या शरीराच्या आणि मनाच्या स्तरावर आहे. तुमच्या आत्म्याला कुणीही बंधनं घालू शकत नाही. आत्मा नेहमी स्वतंत्र असतो आणि राहतो. मग तुम्हाला तुमच्या स्वतंत्र जीवनाचा आनंद उपभोगायचा नाही आहे का? जर आनंद भोगायचा आहे तर तुम्ही आज मेहनत करा ना. तुम्ही आज आराम, जो आराम आहे त्याला हराम समजा आणि तुम्ही कामाला लागा. तुम्ही सर माझ्याकडे काय काम आहे, मी काय काम करू शकतो? ज्याला करायचं आहे त्यासाठी खूप कामं आहे आणि ज्याला करायचं नाही त्यासाठी आहे ती कामंसुद्धा बिनकामाची वाटतात, बेजबाबदाराची वाटतात. एखादी स्त्री म्हटली काय रोजच स्वयंपाक करते, काय कधी कौतुकाचे 2 शब्द नाही. मग तिने जर बकवास स्वयंपाक बनवला तर तिच्याकडे जे हे काम आहे ते पण तिच्या हातातून काय होईल, निघून जाईल. शेकचिल्लीसारखं होईल ना. मग आज आम्ही जीवन शेकचिल्लीसारखंच जगतोय, तेच गोष्टी करून. कारण आम्हाला तेच करण्यामध्ये डोकं खर्च करावं लागत नाही, मेंदू खर्च करावा लागत नाही, जास्त मेहनत करावी लागत नाही. शरीराला ती मेहनत जाणवत नाही कारण शरीराच्या ते आंघोळणी पडलेली आहे. रोज जे सवयीचं आहे ते करण्यामध्ये आराम वाटतो माणसाला आणि सवय म्हणून काहीतरी करण्यामध्ये माणसाला कष्ट वाटतात. आणि म्हणून तुमची जी मानसिकता आहे ती लाखो करोडो वर्षांपासून ह्या शरीराला लागलेली जी वळण आहे, तिची जी स्मृती आहे, त्याच्यामुळे तुमच्यामध्ये तो जडपणा आलेला आहे, तुमच्यामध्ये ते तमस आलेलं आहे. तो तमस तुम्हाला जर घालवायचा असेल तर तुम्हाला त्या शरीराला त्याचं रूपांतरण करावं लागेल. त्याच्या मर्यादा काय करावं लागतील, ओलांडाव्या लागतील. आणि जेव्हा तुम्हाला मर्यादा ओलांडण्याची संधी मिळते तेव्हा तुम्ही झोपून घेता, तेव्हा तुम्ही सपशेल शरणागती पत्करता, तेव्हा तुम्ही वेदनांना शरण जाता, वेदनांच्या पायाशी तुम्ही लोळवून घेता. जेव्हा जेव्हा माणसाला सीमा ओलांडायची संधी मिळते तेव्हा तो भावनाशील होतो, इमोशनल होतो, मनाच्या स्तरावर तो, भावनेच्या स्तरावरती तो कोलमडून जातो. आपण आपल्या जीवनामध्ये जर आराम निवडला तुम्ही एक हरामी जीवन जगणार आहे. हरामी म्हणजे ज्या जीवनामध्ये राम नाही असं जीवन जगणार आहे. जन्माला आला हेलान पाणी वाहून मेला असंच तुमचं जीवन असणार आहे, भले तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात तरी. आणि अशाच प्रकारचं जीवन आज लाखो लोक जगत आहे. आणि परत जगताना मरताना म्हणताय काय नाही जीवनाचं खरं, जीवनात काही खरं नाही. तुझ्या हातात होतं तेव्हा तू काय खरं केलं, त्याचं काय तुम्ही डावावर लावलं? तुमच्या का हातामध्ये आहे तर डावावर लावा, किंमत मोजा त्याची. हे शरीर डावावर लावा, तुमचं मनाचं सुख डावावर लावा. तुमच्या जीवनामध्ये अशक्य ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात त्यासुद्धा घडून येतील. आपण जसं म्हणतो काय राम नाही यार, या कामामध्ये राम नाही, या जीवनात राम नाही, या माणसात राम नाही. राम का नाही त्याच्यामध्ये? कारण ते आरामात जगतं म्हणून. ते स्वतःच्या आरामाचा विचार करतं, स्वतःच्या शरीराची कीव करतं. ते जीवनाची कीव नाही करत, ते शरीराचा सन्मान करतं, जीवनाचा सन्मान नाही करत. तुम्ही म्हणाल जीवन वेगळं आणि शरीर वेगळं कसं काय? मला सांगा. तुम्ही एखादा पदार्थ खाता, बरोबर आहे, त्या पदार्थाची चव वेगळी आणि त्या पदार्थातून मिळणारी शक्ती वेगळी, म्हणजे पोषण. तुम्हाला चविष्ट वाटणारा पदार्थ तुमच्या शरीराला शक्ती देईलच असं आहे का? असं जर असतं तर चायनीज पदार्थ खाऊन लोकांनी किती शक्ती आली असती. चायनीज खाऊन आतडे खराब झाले, पोट खराब झालं, अपचन झालं, फूड पॉइझनिंग झालं असं सांगणारे खूप सारे लोक आहे का नाही आहे? कारण ते जिभेला खुश करतं. त्याच्यामधला जो अजिनोमोटो आहे तो तुमच्या जिभेला असं फिलिंग देतो की हे खूप सुंदर आहे. फसवणूक आहे. इंद्रियांद्वारे तुमच्या शरीराची काय आहे? फसवणूक आहे. तुमच्या शरीराला सुख मिळतं जिभेला, पण तुमचं जीवन मात्र त्याने काय होतं? बधीर बनतं, दुःखी बनतं. ईश्वराची साधना, आराधना, कर्मयोग हा शरीराला त्रासदायक आहे, शरीराला दुःख देणारा आहे, पण तुमचं जीवन त्याने समृद्ध होतं. जसं एखाद्या पदार्थाची चव आणि त्याचं पोषण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहे. मग तुम्हाला पोषण हवं आहे की चव हवी आहे? हे आम्ही कधीच विचार करत नाही. आम्ही फक्त बघतो जिभेला कसं वाटतं आहे, पोटाला कसं वाटतं हे नंतर पाहू. तिथं डॉक्टर बघू एखादा, त्याला 2 पोटाच्या गोळ्या खाऊ,
हॅलो, पण आम्ही जिभेलाच खुश करतो. मग तसंच जीवनामध्ये आम्ही शरीराला खुश करतो, आमच्या जीवनाला नाही. आम्ही या मनाला खुश करण्याचा प्रयत्न करतो, जीवनाला नाही. मग शरीर आणि मन तुमच्या जीवनाचं शोषण करतं. जे लोक म्हणतात माझ्या जीवनाचं काही खरं नाही हो, म्हणजेच त्याच्या जीवनाचं खरं काय आहे? शरीर आणि मन. म्हणजे शरीर आणि मन जे करतंय ते त्याला काय वाटतं? खरं वाटतं. आणि त्याचं जीवन त्याला काय वाटतं? निरर्थक वाटतं. तुम्ही जीवन समृद्ध होण्यासाठी जगलं पाहिजे की या शरीराच्या आणि मनाच्या सुखासाठी जगलं पाहिजे? या दोघांकडून तुमचं जीवन समृद्ध करून घेतलं पाहिजे. हे मिळालेलं साधन आहे, याचा वापर तुम्हाला करता जर नाही आला तर हे शरीर नष्ट होत जाणार आहे. तुमचं जीवन जिथून तुम्ही सुरू केलं तिथंच संपणार आहे. कित्येक कुटुंबांमध्ये असं आहे की बापाने जे केलं तेच पोरगा करतोय, तेच नातू करतोय. पंजोबाने तेच केलं, खापर पंजोबाने तेच केलं. त्यांनी पण मेंढ्या वळल्या, यांनी पण मेंढ्या वळल्या, यांनी पण मेंढ्या वळल्या, यांनी पण मेंढ्या वळल्या, यांनी पण मेंढ्या. आपण ऐकलं की मेंढपाळाचा मुलगा कलेक्टर झाला. मग जरा बरं वाटलं आपल्याला, त्याची बातमी झाली. म्हणजे जीवनाचं काय झालं? सार्थक झालं. पण ते लौकिक जीवनामध्ये, तिथंही आध्यात्मिक जीवनाला काही ठीक आहे, चला लौकिक जीवनात तर तुम्ही जीवनात सार्थक करा, ते पण नाही करत आपण. कारण आपल्याला काय पसंत आहे? का बरं मेंढपाळाचा पोरगा मेंढपाळाच होतो? कारण त्याला आराम आवडतो, त्याला शाळेमध्ये गेल्यावर गुरुजीचा अभ्यास आवडत नाही. तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की पिढ्यानपिढ्या तुमचं जीवन जर तसंच आहे, त्याचं कारण आराम आहे, त्याचं कारण आळस आहे, त्याचं कारण तुमचं अज्ञान आहे, त्याचं कारण तो अहंकार आहे की आमचं बरं चाललं, आम्हाला काय कमी आहे? तुमचं जीवन दारिद्र्याने गांजलेलं आहे आणि तुम्ही म्हणता आम्हाला काय कमी आहे? श्रीमंतीचं ताकद आहे तुमच्याकडे, तुम्ही निर्भय आहे, तुम्हाला कशाचंही भय वाटत. मग आज तुम्हाला असं आहे का तुमचं जीवन निर्भय आहे? पूर्ण आहे? नाही आहे. ती श्रीमंती आपल्याला पाहिजे. पैशाची श्रीमंती कमी असेच चालेल, पद कमी असत चालेल, जबाबदारी घेण्याची ताकद असली पाहिजे. कोणतीही जबाबदारी द्या, पार पाडून दाखवतो. तुम्ही देऊ नका, मी स्वतःहून जबाबदारी घेतो. राम असलेलं जीवन जगा, हराम असलेलं जीवन जगू नका. आणि हराम असलेलं जीवन जगण्यासाठी तुम्हाला आराम मजबूर करतो. कारण मानसिकता आपली हजारो लाखो वर्षांची जी आहे ती कशाची आहे? आरामाची आहे, पडून राहण्याची. वाघ जर शिकार भेटली तर खाऊन काय करतो? तो म्हणतो की नाही चला आता आपल्याला 2-4 तलाव विकत घ्यायचे आजूबाजूची भविष्यकाळासाठी, यावर्षी दुष्काळ पडणार आहे, चला शेजारचा तलाव हासिल करू. म्हणतो का असं तो? नाही, सुस्त पडतो तो. जेव्हा भूक लागेल तेव्हा परत जागा होतो. कळलं का तुम्हाला? ही शरीराचं स्तर आहे आणि आज माणूसही तेच जगतोय. आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये सगळ्या शक्यता काय झाल्या? संपल्या. कळलं? ते शरीर जर त्रास व्हायला लागला तर त्याला जीवनाचं काही घेणं नाही आहे, तर त्याच्यात ते दुखणं चोळत बसतो, त्याचे ते कुरवाळत बसतो, त्याचा वेदना, त्याचा त्रास तो कुरवाळत बसतो, ते शरीर गमावण्याची भीती तो कुरवाळत बसतो. सद्गुरूंना हे म्हणायचं आहे की तुम्ही तुमचं जीवन जे आहे ते काय केलं पाहिजे? सुंदर बनवलं पाहिजे. कळलं का तुम्हाला? तुमचं शरीर किंवा मन नाही, बरोबर आहे की नाही? आणि आज समस्या अशी झाली आहे की आम्हाला नेमकी आमचं जीवन काय तेच कळत नाही आहे. तुम्ही आज जिवंत आहात आणि एक जिवंत माणूसच आपल्या स्वतःच्या जीवनात काहीतरी करू शकतो. हे मेलेला माणूस काहीच करू शकत नाही. तेव्हा त्याच्याकडे शरीर बी असतं, मन बी असतं, पण नाही काही करू शकत तो. कळलं का सगळ्यांना? आणि म्हणून सद्गुरूंचा संदेश आज की एका शक्यतेकडून दुसऱ्या शक्यतेकडे जाणे हेच जीवनाचे स्वरूप आहे. आणि तुम्ही जर त्या शक्यतेकडे जात नसाल तर तुमचं जीवन काय झालेलं आहे? थांबलेलं आहे. हे थांबलेलं जीवन हे तुम्हाला नैराश्याकडे घेऊन जातं. कुठे घेऊन जातं? आज तुमच्या जीवनामध्ये जे उदासीपणा आहे, जे निराशा आहे, जे एक बोर्डम आहे, काही नवीन विशेष नाही आहे. मग तुम्हाला कुठेतरी वाढदिवस साजरा करावा लागतो, तुम्हाला कुठेतरी कोणा लग्नाच्या निमित्ताने उत्सव साजरा करावा लागतो, तुम्हाला काहीतरी कोणाच तरी मित्राच्या आयुष्यामध्ये, मैत्रिणीच्या किंवा नातेवाईकांच्या, कुटुंबाच्या सदस्यांच्या जीवनात किंवा काहीतरी एखादा प्रसंग असा घडून आणावा लागतो, तेव्हा तुम्हाला तेवढ्या दिवसापुरतं रोमांच वाटतो. इतर दिवस तुमचे काय असतात? जीने के हे 4 दिन बाकी सब बेकार थे. हे का बरं असं होतं? कारण तुम्ही तुमचं जीवन कुठे जगता? जे आज आहे त्या शक्यतेमध्ये, जे होऊ शकणार आहे
त्या शक्यतेसाठी तुम्ही कधी जगत नाही. आणि म्हणून तुम्ही तुमच्या शरीराला आणि मनाला कुरवाळत बसता, म्हणून तुमचं जीवन कुरवाळायचं राहून जातं. जीवन म्हणजे आज तुम्ही जिवंत आहे, आज तुम्ही काहीही करू शकता. मग तुम्ही कालच्यापेक्षा आजचा दिवस थोडासा नवीन जगला पाहिजे, जास्त मेहनतीत जगला पाहिजे, जास्त ताकदीने जगला पाहिजे. पण आपण तसं करतो का? नाही. आपण ते आरामशीर जगायचा प्रयत्न करतो. आणि हीच आपली हजारो लाखो वर्षांची काय आहे, मानसिक सवय आहे, मानसिक चौकट आहे. आपल्याला मोठ्या माणसाने शिकवले, आपली पायरी ओळखून माणसाने काय करावं, जगावं. असं जर सगळ्या महान आणि श्रीमंत झालेल्या लोकांनी जर ठरवलं असतं, त्यांची पायरी पाहूनच जगले असते, ते कधीच महान बनू शकले नसते. आज त्यांचं जीवनचरित्र आम्ही अभ्यासात बसलो नसतो. मग त्यांनी त्यांचं जीवन महान बनवलं, कारण त्यांनी सगळ्या मर्यादा सीमा काय केल्या, ओलांडल्या. आम्ही येडेपणाच्या सीमा ओलांडतो, आम्ही मूर्खपणाच्या सीमा ओलांडतो, आम्ही आत्मघाताच्या सीमा ओलांडतो. हे जे आमचं जे अधोगतीकडचं सीमा ओलांडणं आहे, हे तुमच्या शक्तीमुळे नाही आहे, तुमच्या आरामामुळे, तुमच्या कमजोरीमुळे आहे. एखादी वस्तू खाली पडते, ती कशामुळे पडते, तिला धरून ठेवण्याची क्षमता कशात नाही आहे, बरोबर आहे ना. त्यामुळे ती अधोगतीकडे जाते. मग तुमचं जीवन अधोगतीला सीमा ओलांडत असेल तर तुम्ही काही करत नाही आहात, म्हणून ते अधोगतीला चाललेलं आहे. किंवा तुम्ही चुकीचं काहीतरी करताय किंवा चुकीच्या पद्धतीने करताय. आणि म्हणून योग्य तुमच्या जीवनाची जी मानसिक चौकट आहे, जी तुम्हाला सवय लागलेली आहे, ती सवय ह्या शरीराची आणि मनाची तुम्हाला मोडावी लागेल आणि ती चौकट तोडावी लागेल. आणि ती चौकट तोडून तुम्हाला जीवनाचं जे मूळ स्वरूप आहे, की तुम्ही रोज नवीन शक्यतेसाठी त्या जीवनाला काय केलं पाहिजे, तयार ठेवलं पाहिजे. आणि असं ज्यावेळेस तुम्ही तयार ठेवणार आणि सुसज्ज राहून तुम्ही तो साधना आणि तो संघर्ष करणार, तेव्हा खऱ्या अर्थाने तुमच्या शरीर आणि मनाच्या मर्यादा ओलांडून तुम्ही ती चौकट तोडून आरामाची तुम्ही जेव्हा स्वतःला सक्रिय कराल, मेहनत कराल, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला जीवन जगल्याचा काय मिळेल, आनंद मिळेल. त्या आनंदामधूनच तुम्हाला परमानंदाची दिशा कळेल. धन्यवाद.